मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, लड़ेंगे जीतेंगे हम सब डरांगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब डरांगे। एकच वादा, मनोज दादा, एकच वादा, मनोज दादा, एकच वादा, मनोज दादा, आता एकच करू ओबीसी सर्व भला. जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र. मी स्टेटमेंट देतो आता. घ्या तुमच्याजवळ. नमस्कार, मी रवींद्र बोडखे, छावा संस्थापक छावा संघटना महाराष्ट्र राज्य. हैदराबाद गॅजेट लागू व्हावं असं आम्ही मागील 35 ते 40 वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे मागणी करत होतो. 40 वर्षाच्या नंतर मनोज दादा जरंगे यांच्या नेतृत्वाखाली जे भव्य दिव्य असं आंदोलन झालं, त्यामुळे आमची मागणी ही फलद्रुपास आली व हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे निश्चितच हा मराठवाड्यातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे व ते ओबीसी मध्ये त्यांचा समावेश होईल. तर त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी आहोत. धन्यवाद. छावा श्रमिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मी शैलेश विसे पाटील. गेल्या 25 ते 30 वर्षापासून घरदार सोडून छावे सगळे रस्त्यावर उतरले होते. आज मनोज दादाच्या रूपानं आम्हाला न्याय भेटलेला आहे. तरी पण महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभारी आहोत आणि हे आरक्षण टिकलं पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाला आम्ही वारंवार आता विनंती करू. तुम्ही जर हे शासन टिकवलं तर येणाऱ्या काळात तुमची सत्ता राहील अशी गवाही सुद्धा आम्ही तुम्हाला देतो. का की आता नाही तर कधी नाही, का की हा लढा आमचा नसून आमच्या येणाऱ्या पिढीचा होता. त्यासाठी आमच्या हजारो बांधवांनी बलिदान दिलेलं आहे. हजारो घर बर्बाद झालेले आहेत. हजारो छावान तरुणांच्या घरांची वाटू झालेलं आहे. तरी मी जरंगे पाटलांचं आणि या सरकारचं अभिनंदन करतो की जरंगे पाटलासारखं एक नेतृत्व आज मराठा समाजाला भेटलं आणि या नेतृत्वाला आम्ही मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो. जरंगे पाटील जय शिवाजी. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा. मनोज दादाच्या प्रामाणिक नेतृत्वाने सर्व मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबीमध्ये समाविष्ट करून दिलं. हे मनोज दादाचं जे प्रामाणिक नेतृत्व आहे हे असंच समाजाला लाभलेलं दैवी शक्ती आहे. आणि मनोज दादामुळे जे काय आज मराठ्यांना कुणबी ओबीसीत जागा मिळाली, ही जागा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे, प्राध्यापक वडजे सर यासारख्या अगोदरच्या सगळ्या छाव्यांनी सुरुवात केलेलं आज खरं फळ त्याचं भेटलं मनोज दादाच्या रूपाने. या सगळ्यामध्ये मनोज दादाचं प्रामाणिक आणि समाजाप्रती निष्ठा या दोन्ही गोष्टी कामी आल्या. जय भवानी, जय शिवाजी. चल.